मला असं सांगण्यात आलं की इथं दबाव तंत्राचा उपयोग केला जातोय, धमकावलं जात आहे। या दबाव तंत्राला आणि या धमक्यांना भीक घालू नका। लातूरवाले आले, लातूरवाले एक पडला आणि दुसरा निसटता कसा तरी निघालाय। तुम्हाला इतिहास आज घडलेला आहे की आज या भोकर विधानसभा मध्ये आणि अगोदरच्या मुदखेड विधानसभा मतदारसंघात ही जागा कधी भाजपची आलेली नव्हती। ही पहिली वेळ आहे, ही पहिली वेळ आहे या ठिकाणी भाजपची जागा स्वातंत्र्यानंतर कदाचित पहिलीच वेळ आहे ना। एकदा आले होते मस्की साहेब, काही एक टर्म नव्हते, एक टर्म होते, त्यामुळे होतो ना। आता बरोबर तुम्ही, मी विरोधी पक्षात होतो, तुम्ही तिकडे होता, आता मी तुमच्यावर आले असल्यामुळे प्रश्न नाही आता। त्यामुळे आता आज मित्र, मी मागे नेहमी सांगितलंय, मी जिथे राहिलो तिथे प्रामाणिकपणे काम केलंय आणि त्याच वेळी लोक म्हणायचे साहेब तुमचा निर्णय चुकला, तुम्ही चुकून निर्णय घेतलेला आहे, हे बरोबर नाही। आज तुम्हाला लक्षात राहील की आज भारतीय जनता पक्ष एकतर्फी बहुमताने आला निवडून। आता तुम्हाला पटलं असेल माझा निर्णय बरोबर झाला की नाही, झाला की नाही? आता कसं वाटतंय? आपल्याकडे तेलंगणाचे मुख्यमंत्री फिरून गेले, पैसे बॅगा घेऊन आले, लातूरवाले आले, लातूरवाले एक पडला आणि दुसरा निसटता कसा तरी निघालाय। अरे निर्णय घेणारे महाराष्ट्राचं नेतृत्व हे करणार आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष मायावर बोंबलून फिरून गेला महाराष्ट्र, प्रत्येक नांदेड भोकर लक्ष देता 150 मतांना 150 मध्ये पडला हो, 150 मध्ये। हे नेते नेतृत्व महाराष्ट्राचे करणारे नेते आहेत। काय राहिलंय काय तिथे? पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री, बाळासाहेब थोरात माजी महसूल मंत्री, सगळे साफ झाले काल पडले। जे मला त्रास दिले सगळे साफ झाले, त्यामुळे मला त्रास देऊ नका। साहेब मंत्रीपद घेऊन या, येऊ इकडे येऊ। त्यामुळे मला एवढं सांगायचंय, ज्यांनी उद्योग केला ते सगळे साफ झाले, तुमचं म्हणत नाही मी, पण कालचा रिझल्ट पाहिला आपण, कालचा रिझल्ट पाहिला। स्वतःला महाराष्ट्राचे नेते ज्याला मुख्यमंत्री आम्ही होणार दावेदारी करत होते, 50 माणसं सुद्धा तिघाची गोळाबेरी जरी केली तर 50 होत नाही, 50 सुद्धा होत नाही। काँग्रेस गेली 16 वर, राष्ट्रवादी गेली 10 वर, शरद पवार, उद्धव ठाकरे गेले 20 वर, 20 आणि 16 36 आणि 10 46, 46च्या वर जाऊ शकलेले नाहीत। एवढी वाईट अवस्था यांची आहे आणि आपण इकडे भाजप आज 132 आणि टोटल आपली किती झालंय 236, टोटल आपले 236च्या वर गेली आहे। महाराष्ट्रामध्ये प्रचंड बहुमत महायुतीला प्राप्त झालेला आहे, मला मुद्दाम सांगितलं। त्यामुळे मित्र बघा, तुम्ही निर्णय घेत असताना दिल्लीमध्ये नेतृत्व मोदी साहेबांचं आहे, महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार आहे आपलं, आणि त्यामुळे महाराष्ट्र ज्या पद्धतीने विशेषतः माझ्या लाडक्या बहिणींचे आभार मानले पाहिजेत, जोरदार काम केलं बहिणींनी। मतदार जे बाहेरगाव होते पण आले सगळे, त्या सगळे जोरदारपणे काम केलं आणि त्याच्यामुळे आज आपण पाहाल की संपूर्ण महाराष्ट्र एकतर्फी महाराष्ट्रामध्ये मतदान झालं, मोठे साफ होऊन गेले आणि भाजपच्या जागा शिवसेना शिंदे साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्या जागा आल्या। अशा प्रकारची किमया आपण घेऊ शकतो आणि त्यामुळे मजबूतीने एकत्र राहा, मजबूतीने ताकदीने एकत्र राहायला पाहिजे। आपल्या भागात बाकी ठीक आहे, कामं होत राहतील, कुठे कमी होईल कुठे जास्त होईल, पण नेहमी कामावर होत नाही। राजकीय कुठे परिपक्वता आपल्यामध्ये पाहिजे। राजकीय निर्णय घेत असताना कुठे आपण चुकतोय का, गावात कोणतरी भयकवत आहे का, ग्रामपंचायतीचं भांडण, सोसायटीचं भांडण, आपसात हेवे दावे ते बंद झाले पाहिजे। ते बंद झाले तर ताकद अजून वाढणार आहे। काही लोक सकाळी इकडे होती रात्री तिकडे होती हे पाहिलं सगळं माहिती आहे मला, त्यामुळे इथे कोण नाही दिसत नाही त्यात।
तिथे कोण नाही करत. त्यांच्यावर फक्त लक्ष राहू द्या साहेब. त्याच्यावर लक्ष भरपूर आहे, चिंता करू नका. एकट्यात बोलतो ते आलो, एकट्यात बोलतो मी काय बोलायचं. त्यामुळे त्यांचा विषय आता या ठिकाणी घ्यायचा नाहीये मित्र, परंतु एक चांगलं वातावरण निर्माण झालं, आपली जागा आली हे महत्वाचं आहे. ताई पहिल्यांदा निवडणूक लढवत होती, मी ती मला म्हणाली लढवू का, मी म्हणलं बघ ठरव. सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना लोकशाही मार्ग निवडून या मतदारसंघात 4 ते 5 वेळा इथून लढलेलो आहे. त्या लोकांनी खूप प्रेम दिलंय, मला ताकद दिली आहे. 1-1 लाख मतांनी या ठिकाणी मी सीट लढलेलो आहे, याची मला जाणीव आहे. त्यामुळे तुमचं प्रेम, तुमचं सहकार्य, मग सर्वांचे एकंदरीत मला आशीर्वाद आतापर्यंत मिळालेले आहेत याची मला जाणीव. आजपासून नाही, शंकरराव चव्हाण साहेब असल्यापासून, माझ्यापासून ते आज ताईपर्यंत आपण या ठिकाणी गेलेलो आहोत. पतीला आपण निवडून दिला. हा मतदारसंघ जो आहे तो पारंपरिकरित्या आमच्यावर प्रेम करणाऱ्याची मला जाणीव आहे मित्र. अफवा झाल्या, प्रयत्न झाले, तर मला सांगा, हा तेलंगणाच्या जो धनशक्ती आहे, तेलंगणाच्या धनशक्तीवर ताईच्या मागे उभी असलेली जनशक्तीचा हा विजय आहे असं म्हणतो होणार नाही. त्यामुळे सगळ्याच गोष्टी पैशाने होत नसतात, सगळ्याच गोष्टी पैशाने होत नसतात. आत्मीयता, प्रेम, काम आणि अनेक वर्ष संबंध यातून आपण पाहाल की आपलं यश, चांगलं जबरदस्त यश आपल्याला या मतदारसंघात मिळालं आहे. त्यामुळे अधिक वेळ मी घेत नाही.